नमस्कार. आज आपण मस्त अशी शेवग्या बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी पाहणार आहोत. आणि यासाठी या ठिकाणी मी 100 ग्रॅम शेवगा घेतला होता. साधारण एक 2 मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घेऊन या आकारामध्ये मी त्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबतच एक 2 मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याच्या साली काढून अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये मी चिरून घेतलेला आहे. आणि हा बटाटा चिरल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं पाण्यामध्ये घालून ठेवायचा, नाहीतर मग तो काळा पडतो. यानंतर आपण कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे. आता हे तेल थोडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये एक मी मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे, तो या ठिकाणी घातलेला आहे. या ठिकाणी कांदा तुम्ही मोठ्या आकारामध्ये चिरून घेतला तरी हरकत नाही, कारण हा कांदा आपल्याला मिक्सरला लावून पुन्हा बारीक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मोठ्या आकारामध्ये चिरला तरीही चालेल. आता हा सुरुवातीला आपल्याला थोडासा असा रंग बदलेल इतपत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि थोडासा परतल्यानंतर याच्यामध्ये मी या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचे एक 7 ते 8 छोटे छोटे असे तुकडे घेतलेले आहेत, ते आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचे आहे. आणि त्याच्यासोबतच 4 आल्याचे तुकडे, एक 10-12 लसूण पाकळ्या आपण या ठिकाणी घातलेल्या आहेत. आणि आता हे छान हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला हे सगळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आपला कांदा आता चांगला लालसर झाला आहे. आणि या ठिकाणी आपण आता 1 चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे या ठिकाणी घालून घेऊयात. आता हे आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्येच घालायचं आहे. सुरुवातीला जर घातलं तर ते करपले जातात. याच्यासाठी अगदी शेवटी गॅस बंद करून जरी घातलं तरी चालतं. आणि शेवटच्या टप्प्यामध्येच आपल्याला घालून 1-2 मिनिट परतल्यानंतर असा हा मसाला आपण काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊ. त्याच कढईमध्ये एक 2 चमचे आपण तेल घालूयात. आणि तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला हा बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घालून 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे असं परतल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे. आणि आणखीन थोडा वेळ आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. हे असं केल्यानं बटाटा आणि शेवग्याची शेंग शिजायला लवकर आपल्याला मदत येते आणि चवही छान उतरते. हे पहा, असा आता रंग बदलला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपला हा मसाला थंड झाला आहे, तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याचं असं वाटण तयार करून घेऊ. आता थोडीशी मी याच्यामध्ये देठासहित कोथिंबीर घातली आहे आणि पाणी घालून याचं असं आपल्याला मस्त असे पेस्ट मसाल्याची तयार करून घ्यायची आहे. आता याच कढईमध्ये आपण आणखीन थोडं तेल घालून घेऊयात. या ठिकाणी तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल थोडं गरम झालं की आपल्याला या ठिकाणी 2 तमालपत्र आणि आपण थोडासा कढीपत्ता या ठिकाणी घालून घेऊया. आणि हे छान असं तडतडलं की याच्यामध्ये आपण ही तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालून घेऊ. आणि हा मसाला अगदी आपल्याला तेल सुटेपर्यंत आता छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे पहा, छान असं तेल सुटलं आहे. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ. याच्यासाठी मी या ठिकाणी 1 चमचा कोल्हापुरी लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला घातलेला आहे. या ठिकाणी कोल्हापुरी लाल तिखट जर नसेल तुमच्याकडं तर तुमच्याकडं जो घरगुती मसाला असेल तो घातला तरीही चालेल. आणि काश्मीरी लाल मिरची पावडरच्या ऐवजी बेडगी मिरची पावडर असेल ती घातली तरीही चालेल. आणि हा अगदी थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालून घेऊ. आणि 1-2 मिनिट आणखीन आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. हे पहा, छान असं आता तेल सुटलं आहे मसाल्याला. आता याच्यामध्ये आपण हे बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घालून अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणखीन हे छान असं हलवून घेऊ. हे अगदी छान मिक्स झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. या ठिकाणी मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे.
आपल्याला या ठिकाणी गरम पाणीच घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भाजी लवकर शिजायला मदत होईल आणि भाजीला चवही छान येईल. अशा पद्धतीनं हे अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही भाजी आता आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहे. याच्यासाठी अशी ही अर्धवट प्लेट ठेवून घेत आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही भाजी छान अशी आता शिजवून घ्यायची आहे. याच्यासाठी साधारण एक 15 ते 20 मिनटं वेळ लागतो. आणि आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी तरी आली आहे, छान मिळूनही आली आहे. अगदी रस्सा दाटसर असा झाला आहे. आपण आता एकदा चेक करू भाजी शिजली आहे का पाहू. हे पहा, छान असा मऊसूद बटाटा शिजला गेला आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आहे. ही भाजी अगदी चपातीसोबत, भातासोबत, अगदी बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते. तुम्ही एकदा जरूर करून पहा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.